पुणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान राजकारण चांगलंच तापलंय। तिकीट वाटपावरून सर्वच राजकीय पक्षांमधील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी नाट्य दिसून येते। मागील अनेक वर्षांपासून केलेल्या मेहनतीवर पाणी फिरल्यामुळे आणि पक्षानं ऐनवेळी तिकीट कापल्यामुळे अनेक जण नाराज झालेत आणि ते आता आपापल्या पद्धतीनं राग व्यक्त करतात। काहींनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, तर काहींनी माध्यमांसमोर जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली। काहींनी थेट मंत्र्यांची गाडी अडवली आहे, तर काहींनी थेट आमदारांना जाब विचारलाय। तिकीट कापल्यामुळे संतप्त झालेल्या पुण्यातल्या एका कार्यकर्त्याने थेट भाजपला शाप दिला, याची चर्चा सुद्धा पुण्याच्या राजकारणात आहे। तर एका शिवसैनिकानं थेट ठाकरेंना जळजळीत पत्र लिहून आपली शिवसेना काँग्रेसला विकल्याचा आरोप केलाय। पुण्यात शिवसेना पक्ष काँग्रेसला विकला गेला असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या एका शाखा प्रमुखानं केलाय। त्यानं या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना थेट पत्र लिहिलंय। त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की पुण्यात शिवसेनेनं काँग्रेस सोबत युती केली, मात्र समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत असा आरोप या शाखा प्रमुखाचा आहे। त्यामुळे शाखा प्रमुख शशिकांत साटोटे यांनी पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पोस्टानं पाठवलंय। या पत्रात त्यांनी तिकीट न मिळाल्यामुळे खंत सुद्धा व्यक्त केली आहे। त्यांनी आपल्या पत्रात काय म्हटलंय पाहूया। प्रति माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख शिवसेना तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। विषय: शिवसेना पक्ष काँग्रेसला विकला पुणे शहरात। माननीय महोदय, पुणे शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस पक्षाला विकला। ज्या काँग्रेसने मुंबईमध्ये शिवसेनेच्या विरोधात स्वबळावर निवडणूक लढवत आहेत, त्याच काँग्रेसला पुणे शहरात पक्ष विकला, स्वाभिमान घाण टाकला। शोकांतिका। एकनिष्ठ व सच्चा शिवसैनिक शशिकांत साटोटे। असं पत्र वडगाव शेरी मतदारसंघातले शाखा प्रमुख शशिकांत साटोटे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलंय। त्यामुळे आता त्यांच्या या पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे।